राज्याची सांस्कृतिक राजधानी पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे। कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवून नराधमानं 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढवा येथे घडली आहे। पीडिता एका कंपनीत काम करते। ती अपार्टमेंटमध्ये एकटी असताना कुरिअर डिलिव्हरी एजंट असल्याचं भासवून आरोपीनं तिच्या घरात प्रवेश मिळवला। कुरिअर दिल्यानंतर कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यानं पीडितेकडे पेन मागितला। पीडिता मागे वळताच तो अचानक घरात आला। त्यानंतर आरोपीनं दार बंद करून गुन्हा केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे। आरोपीनं पीडितेच्या फोनवर सेल्फी देखील काढला, तिचे फोटो काढले आहे। कोणालाही घटनेची माहिती देऊ नये, अन्यथा सोशल मीडियावर ते फोटो शेअर करत असल्याची आरोपीनं फोनवरील मेसेजमध्ये धमकी दिली आहे। या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त झोन 5 राजकुमार शिंदे यांनी सांगितले। रात्री 8:30च्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर तरुणीला काहीही आठवलं नाही। त्यानंतर तरुणीनं घडलेल्या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली। त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली। आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी गुंगी आणणारा पदार्थ वापरला असण्याची शक्यता आहे। आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी काही स्प्रे वापरलाय का याबाबत पोलीस तपास करतायत। आरोपीचा चेहरा परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्याचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय।